झोपलेल्या माणसांच्या अंगणावरून कितीतरी वेळा अत्यंत विषारी साप केलेले, आतापर्यंत खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहे. मग त्यांना का नाही चावले ते? झोपेत तर माणूस किती वळवळ करतो की नाही, इकडे तिकडे, तरीच दंश करत. लहान मुलांमध्ये जेव्हा अजगर सोडलं गेलं, तो पण प्रसंग असाच आहे की त्या लहान मुलांच्या मनामध्ये भीतीची भावनाच नाहीये. त्यांचं शरीर अजूनही जागृत झालेलं नाहीये. हे जेव्हा वयात येतात ना, तेव्हा त्यांचं शरीर काय बनतं? सजग बन. संकुचन हे म्हातारपणाचं लक्षण, संकुचन हे मृत्यूचं लक्षण. त्याला आपण काय म्हणतो? कंजूस. ज्याचा ज्यूस निघून गेला तो कंजूस. कंजूस माणसांनी या जगामध्ये भूतांना जन्म देत. जेव्हा होते तेव्हा भोग घेतला नाही आणि मेल्यावर त्यांच्यावरची वासना गेली नाही. एक लक्षात ठेवा, कंजूस माणसाकडून तुम्ही कधीच पार्टी नका घ्यायचं. कंजूस माणसांनी जर अन्नदान केलं ना, खाणाऱ्यांचं पोट दुखलं समजायचं. ते 10 वेळा विचार करत, हे आयुष्याची कमाई लईच लुटलं. तुझे काय काय लुटण्यासारखं? जे काय आणलं होतं ते इथलंच होतं ना. मला सांगा, तुम्ही येताना मी येताना काय आणलंय का? जे काय आहे ते कुठलं आहे? इथलंच आहे. आणि जे काही कराल ते बी कुठं राहणार आहे? इथेच राहणार आहे. मग आपण बरोबर काय घेऊन जाणार आहे? आशीर्वाद आणि शुभेच्छा, बस दुसरं काहीच नाही. घाबरलेला माणूस संकुचित असतो की निर्भय माणूस संकुचित असतो? संकुचित माणूस कोणता असतो? घाबरलेला, ज्याला भीती असते, काहीतरी नुकसान होण्याची, काहीतरी गमावण्याची दहशत असते. कोण असते? धाक असतो. आणि ही जी संकुचन अवस्था आहे ना, ही अवस्था आजच्या काळामध्ये शरीर लोकांचे फार बाहेरून अगदी छान असे रंगवलेले असतात. आतमध्ये मन फार असं बारीक असतो. सगळ्या लोकांचं मन फार बारीक आहे. कुणी कबूल करू अगर नका. तुम्ही पाठ करा, तुम्हाला त्यांचा असली चेहरा दिसेल. ही आजच्या जगाची प्रवृत्ती आहे. समोर तोंड करा, तुम्हाला नकली चेहरा दिसेल. तुम्ही पाठ करा, तुम्हाला असली चेहरा दिसेल. जेवढं डुप्लिकेट डायमंड मध्ये होतं तेवढं सोन्यात पण नाही होत. सोनं डुप्लिकेट लगेच ओळखता येतं, डायमंड डुप्लिकेट ओळखायला फार अभ्यास होतो. त्याच्यामुळे चतुर लोक डायमंडच्या बिझनेस मध्ये घुसतात. डुप्लिकेटचा बिझनेस जास्त चालतो. आपण सर्वांनी जे जीवनात घडतंय, जे आकलन मिळालंय, त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकून समोरचा लबाड असेल ना, तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपण हुशार होऊ, तुम्हाला फसवलं जाईल आणि तुम्ही चतुर व्हाल. तुम्हाला चतुराई शिकायला मिळेल जर समोरचा लबाड भेटला तर. आणि समोरचा प्रामाणिक जर भेटला तर तुम्हाला समर्पणाचा आनंद मिळेल.